राम कृष्ण
रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता सर्वभावे देवासी
करुणावंत आहे करुणावंत प्रभू आहे करुणावंत आहे करुणावंत अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. अनंत हे नाम जा तुका म्हणे साक्षी आहे तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आहे तुका म्हणे साक्षी आले तेही केले प्रकट तेही केले प्रकट आते ते आकाशे ते प्रकाश गुरुजी प्रकाश ते प्रकाश सोहा उतरला वहा उतारिला माया उतरला वहा उतारिला माया भवदुस्तरण देता भवदुस्तरण देता विठोबा मन बोनी सगन जावे मन बोनी सगन जावे शरण जावे मन बोनी शरण जावे
भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तो हावतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तेही केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा विठ्ठल
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नेहितपानि मण्डनं मण्डनाना. तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गा करू प्रथमनामा पाण्डुरङ्गा करू प्रथमनामा पाण्डुरङ्गा करू प्रथमनामा पाण्डुरङ्गा करू प्रथमनामा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. आता वंदू सरस्वती जी सार असार विवेक मूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जी चालवी ती सर्वदा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया. मनवोनी शरण जावे
सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. या भारतभूमीमध्ये एक आदर्श संप्रदाय ज्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. त्या वारकरी संप्रदायामध्ये एक आदर्श परंपरा जी आहे संत परंपरा. या आदर्श परंपरेमध्ये असणारे आदर्श संत ज्यांचा जीवन प्रवास आपण जर पाहिला, कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस, कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस. ज्यांच्या अंगणात आहे तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस. देवनिवासी तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज भगवान परमात्म्याची शरणागती करण्याचा उपदेश या अभंगाच्या माध्यमातून करतात. तुकोबाराय म्हणतात मनवोनी शरण जावे, शरण जावे. तुकोबाराय म्हणतात मनवोनी शरण जावे. कुणाला जावं? सर्व भावाने जावं. का जावं? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. भव नदी पार करण्याकरिता सामान्य जीव हा असमर्थ आहे. जन्म मरणामध्ये गुंतलेला जीव भगवंताच्या कृपेशिवाय तो पार करू शकत नाही, म्हणून तो हा उतरील पार. तुकाराम महाराज म्हणतात तो करुणावंत आहे, तो निश्चित पार करेल. बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा, अनंत नावा रूपाने नटलेला. आणि हे काय मी कुणाचं ऐकून सांगत नाही, माझ्या परमार्थिक साधनेमध्ये आलेला अनुभव तुका म्हणे साक्षी आले, तेही केले प्रगट. विठ्ठल आपण सर्वजण या ठिकाणी किन निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत याचं ज्ञान सर्वांना आहे. कैलासवासी सौभाग्यवती राजश्रीताई संदीप शिंदे ह्या ताईला ईश्वराच्या इच्छेनुसार 1 वर्षापूर्वी ह्या जगाचा, ह्या घराचा, ह्या गावाचा निरोप घ्यावा लागला. मी ईश्वराच्या इच्छेनं का म्हटले? कारण माणूस जन्माला येतो ईश्वराच्या इच्छेनं, माणूस जगतो ईश्वराच्या इच्छेनं आणि माणूस जगाचा निरोपही घेतो ईश्वराच्या इच्छेनं. सगळं जीवन चालतं ते भगवंताच्या कृपेनं. दुःखित अंतःकरणाने शोकाकुल त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा परिवार, त्यांचे पती श्री संदीप दशरथ शिंदे भाऊ असतील, त्याचप्रमाणे दशरथ बाबूराव शिंदे त्यांचे सासरे, सर्वच परिवार आहे. अमोल दशरथ शिंदे असतील, दिलीप जगन्नाथ शिंदे, ऋषिकेश दत्तात्रय शिंदे, अनिल अजयनाथ शिंदे, पांडुरंग विठ्ठल शिंदे, भास्कर सखाराम शिंदे, संतोष विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे, साक्षी रोहन गिरमे, श्री दत्तात्रय कारभारी गीते, तारा दत्तात्रय गीते, नानासाहेब कारभारी गीते, अमोल नानासाहेब गीते, श्रीकांत दत्तात्रय गीते, रुपाली सुनील शिंदे, रितेश अमोल शिंदे, मीनल शुभम फुले, चंद्रकला सुभाष भरीतकर आणि पूजा धनंजय कुळधरण हा सगळा परिवार ह्या राजश्री ताईला ईश्वराच्या इच्छेनुसार 1 वर्षापूर्वी ह्या जगाचा निरोप घ्यावा लागला. त्यानिमित्ताने ही नामसंकीर्तनाची सेवा आज 1 वर्ष पूर्ण झालं. आजच्या दिवशी केलेलं सत्कर्म, मग त्यामध्ये हे ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, पिंडदान, इतर सर्व ह्या दानांच्या माध्यमातून, या सत्कर्मातून जे जे काही आज सत्कर्म घडेल त्या सत्कर्माच्या माध्यमातून ह्या ताईंना योग्य ती सद्गती प्राप्त व्हावी याकरिता ही नामसंकीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. विठ्ठल विठ्ठल ही कीर्तन श्रवण करण्याकरिता आपण दुःखित अंतःकरणाने शोककुल एक श्रद्धेची श्रद्धांजली, आदराची आदरांजली समर्पित करण्याकरिता उपस्थित आपण सर्व आप्तेष्ट नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहात. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे ज्यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमचे बंधू नितीनजी महाराज गोडसे दादांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. आणि ही पाठीमागे उभी असणारी सर्व ही बालगोपाळ अगदी कमी वेळामध्ये या संस्थेनं फार प्रगती केली, उच्चांक गाठला असं म्हणायला काही हरकत नाही. आमची येताना चर्चा झाली
सर्वच गोष्टीमध्ये ज्ञानाने परिपूर्ण असणारी ही लेकरं आमच्या सर्व दादांची कृपा, ताईंची कृपा, त्यांना परिपूर्णत्वाने ज्ञान देत आहे. कारण गुरुशिवाय ज्ञानही नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारलो गुरु कृपे. सद्गुरु शिवाय कृपेशिवाय ज्ञानही नाही. म्हणून महाराजांच्या संस्थेतली ही सगळी वारकरी या सर्वांना वंदन करेल. गायनाची साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे मुकुंद काका असतील, काकांना वंदन. त्यांची शेजारी उभे असणारे रमेश महाराज आपल्यालाही वंदन. या ठिकाणी मृदुंगाची साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे बंधू पापळ महाराज. कीर्तनकारासाठी पुरेसं काय आहे तेवढंच वाजवावं आणि ते असले की कीर्तनकाराला जरा आनंद वाटतो, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनाही वंदन. आपले आभार मानते. विणेकरी महाराज असतील, ही सर्वच शूटिंग सगळीकडे पोहोचवण्याचं काम करणारे शूटिंगवाले दादा, त्यांनाही वंदन करते. दुःखित अंतकरणाने शोककुल आपण सर्वजण या परिवारामध्ये असणारी ही ताई 1 वर्षापूर्वी ह्या जगाचा निरोप घेतला. या ठिकाणी आल्यानंतर या फोटोमध्ये पाहिल्यानंतर अगदी कमी वयामध्ये जाणं झालं. तसं तर आपल्याला आयुष्य शतवर्षाची गणना, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, 100 वर्षाचं आयुष्य असताना देखील कमी वेळामध्ये जगाचा निरोप घ्यावा लागतो. असं का होतं? या ज्या मृत्यूलोकामध्ये आपण जन्माला आलो त्याचं नावच मृत्यूलोक आहे. आणि अशा या मृत्यूलोकाचा नियम सर्वांना माहिती आहे. ज्ञानोबारांनी सांगितला, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे ग. आणि येणं आणि जाणं हे निश्चित आहे. कारण ज्याची सुरुवात झाली त्याचा शेवट हा निश्चित आहे. माणसाला मृत्यू का आहे मी थोडक्यात सांगेल आपल्याला. मृत्यू का आहे? मरणाची भीती आहे, मरणाचं भय आहे, मरणाची चिंता आहे. मरण नकोच आहे. मरणाला काहीतरी वेळ काळ मर्यादा असते. परिपूर्णत्वानं सगळं जीवन जगलो, सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या आणि मरण येणं ते जरा वेगळं आहे. पण कमी वेळामध्ये जाणं असं का होतं? मृत्यू आपल्याला का आहे याचं कारण एकच आहे, आपण जन्माला आलो म्हणून मृत्यू आहे. ज्याची सुरुवात जन्मानं झालं, मृत्यूने त्याची संगत शेवट आहे. मनुष्य जीवनाची, जीवाची नाही बघा, जीवाची एरझार चालूच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे चालूच आहे. पण मृत्यू काय आहे? जन्माला आलो म्हणून मृत्यू आहे. आणि मृत्यू हा एक 16 सांगितलाय ज्ञानोबरायांनी. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. ज्ञानोबराय म्हणतात देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया. जन्माला आलो की तो एक सोहळा होतो, विवाह झाला तो सोहळा होतो आणि मृत्यू झाला तोही सोहळा सांगितलाय. विठ्ठल विठ्ठल या ईश्वराच्या नियमाप्रमाणे 1 वर्षापूर्वी ह्या घराचा निरोप घ्यावा लागला. मला माहिती मिळाली, आमच्या नितीन दादांनी सांगितलं की अतिशय शांत स्वभाव त्यांचा, प्रेमळ व्यक्तिमत्व होतं. स्वयंपाकाची फार आवड होती. सर्वांशी एकजुटीने राहणं, कुणी घरामध्ये पाहुणा आला की आवडीनं पटकन स्वयंपाक करणं किंवा नवीन त्याला काय करू खाण्यासाठी हे एक आवड ताईच्या मनामध्ये होती. म्हणजे परिपूर्णत्वानं सगळ्यांची मनं जिंकून घेतली. आणि म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. स्त्रीचं जीवन कसं असतं पहा, हे वात्सल्याचं आहे, प्रेमाचं आहे, मांगल्याचं आहे, त्यागाचं प्रतीक आहे. घरामध्ये एखादी मुलगी जन्माला येते, 20 वर्षाचा काळ आई वडिलांकडे जातो. 20 वर्षाचा काळ आई वडिलांकडे जातो. तिथून पुढे विवाह झाला की उरलेला जो काळ आहे तो इतर माणसांसाठी खर्च करायचा आहे. मग पतीच्या आज्ञेत राहायचं, सासू सासऱ्यांच्या आज्ञेमध्ये राहायचं, घरातल्या सगळ्यांची सेवा करायची, ती आनंदाने, ते आनंदानं स्वीकारायचं. ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो त्यांचं प्रेम सोडायचं. 20 वर्ष त्यांनी सांभाळलं, पण परत दुसऱ्या नवीन घरामध्ये यायचं, त्या सर्वांवरती प्रेम करायचं, त्यांना सांभाळायचं, आपुलकी, हे सगळं वात्सल्याचा, प्रेमाचा, मायेचा, त्यागाची भूमिका ही फक्त स्त्रीकडेच आम्हाला पाहायला मिळते. मग कमी वेळामध्ये जाणं झालं. आता या प्रसंगावरती मला एक दृष्टांत आठवला, मी तेवढंच सांगेल. कौरव पांडवांच्या युद्धातला प्रसंग आहे. कमी वेळामध्ये जाणं झालं, अगदी कमी, पण खूप नाव कमवलं. कौरव पांडवांच्या युद्धातला प्रसंग होता. त्या युद्धामध्ये अभिमन्यू होता, अर्जुनाचा मुलगा.
अर्जुन आणि सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू तो युद्धासाठी गेला, युद्धाला गेला, युद्धामध्ये मरण पावला, चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू मरण पावला. अभिमन्यू गेल्यानंतर तिथं 5 पांडव आहे, अर्जुनही त्यामध्ये आहे आणि भगवान कृष्ण परमात्मा या जगाचा मालक आहे. भगवान कृष्ण परमात्मेकडे अर्जुनाने पाहिलं, सगळ्यांना दुःख झालं, अभिमन्यू गेला, रणांगणावरती अभिमन्यू मरण पावला. कृष्णाकडे अर्जुनाने पाहावं, अर्जुनाने सांगावं, देवा सुभद्रा आहे, त्या सुभद्रेपर्यंत जाऊन सांगायचं की एकुलता एक मुलगा अभिमन्यू गेला, मरण पावला, एवढं फक्त जाऊन सांगायचंय. माझ्यात तेवढं धाडस नाही आणि माझ्यात तेवढं सामर्थ्यही नाही. का? मी जर गेलो आणि सुभद्रेला जर सांगितलं की आपला एकुलता एक मुलगा मरण पावला, तर ती सुभद्रा ओरडेल, रडेल, मला काय प्रश्न विचारेल. तुम्ही श्रेष्ठ धनुर्धारी असताना आपला मुलगा अनेक प्रश्न विचारेल, काही सांगता येत नाही. माझ्यात तेवढं धाडस आहे नाही तिला जाऊन सांगावं एका आईचा मुलगा गेला. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याला अर्जुनाने सांगितलं, तुम्ही जा देवा सांगा. देवाने सांगितलं, अरे माझी बहीण असली काहीतरी दुःख आहे ते, आईला जाऊन सांगायचं मुलगा गेला, आनंद आहे का? नाही. एकुलता एक मुलगा एका आईचा तिला सोडून जातोय, जाऊन सांगायचंय मुलगा मेलाय, मी काय सांगणार, माझं शक्य नाही. मी तुला आश्वासन देत नाही अर्जुना, पण प्रयत्न करतो म्हणे सांगण्याचा. कृष्ण परमात्म्याने जावं, सुभद्रेच्या दरवाजात उभे राहिले आणि सुभद्रेला पहिला प्रश्न विचारला, बरी आहेस का? ते म्हटली, बरी आहे देवा. तुमच्यासारखा भाऊ असल्यावर कसलं दुःख मला. काय म्हटली? तुमच्यासारखा भाऊ असल्यावर मला कसलं दुःख. देव आणखी विचारात पडले, सांगायचं कसं. सुभद्रा काय झालं? आपला अभिमन्यू कुठे गेला? देवा रणांगणावर गेला, युद्धाला येईल परत. भगवंताने तेवढ्यात साधून घेतलं, येणारच नाही. सुभद्रा म्हटली, युद्धाला गेलाय, रणांगणावर येईल परत. देव म्हटले, येणारच नाही. का देवा? गावाला गेला. कुठल्या आईला वाटतं की आपल्या मुलाने मरावं? अशी विचार तरी मनामध्ये येईल का? नाही. गावाला गेला नाही. विठ्ठल विठ्ठल खाली बसवा त्याला, बस खाली, खाली बस बाळा. काय नाही, असू द्या, इकडे लक्ष द्या. गावाला गेलाय देवा? हो. कुठल्या गावाला गेला? कृष्ण भगवंताने सांगितलं, अशा गावाला गेला की तिथून परत येणार नाही. इकडे लक्ष द्या. अशा गावाला गेला की तिथून परत येणार नाही. म्हणजे देवा अभिमन्यू गेला, रणांगणावर युद्ध करत असताना मरण पावला. सुभद्रा शांतच उभी, देवाकडे पाहते, काही प्रश्न नाही, माझा मुलगा कसा गेला, काही नाही, शांत उभे. देवाला वाटलं ऐकलंच नाही. सुभद्रा, अगं आपला अभिमन्यू गेला. ऐकलं ना देवा? तुम्ही ज्या वेळेला आल्यावर प्रश्न विचारला, बरी आहेस का ना, अभिमन्यू कुठे, त्याच वेळेला समजला अभिमन्यू गेला. का? कारण तुम्ही रणांगणावरनं आले आणि मला विचारताय अभिमन्यू कुठे. तुम्ही कुठून आला? रणांगणावरनच आला ना आता. मग मला का विचारताय अभिमन्यू? ज्या अर्थी तुम्ही विचारताय कुठे, त्या अर्थी माझा अभिमन्यू गेला. तुला दुःख नाही झालं? अभिमन्यू गेला, तुला वाईट नाही वाटलं? सुभद्रेकडे अनेक प्रश्न निर्माण पाहून परमात्मा पाहताय, मनामध्ये शंका निर्माण झाली. एक आई आहे, मुलगा गेला, रडत नाही, ओरडत नाही, मला विचारलं नाही. तुम्ही भाऊ असताना कसा गेला मुलगा माझा? काही प्रश्न नाही विचारला. देवाच्या मनात 1000 प्रश्न निर्माण झाले आणि देवाने पहिला प्रश्न विचारला, सुभद्रा असं का? ते म्हटले, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देते, आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. या जगामध्ये मनुष्य जन्माला येतो अथवा मरतो हे कुणाच्या सत्तेनं चालतं? मनुष्य जन्माला येतो देवाच्या इच्छेनं, देवाच्या सत्तेनं, जगतो देवाच्या इच्छेनं, देवाच्या सत्तेनं आणि मरतो देवाच्या इच्छेनं. तुकाराम महाराजांनी सांगितले ना, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. हरे नारायण
कोणाची या सत्ते, कोण बोलाविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. सुभद्रेने विचारलेला प्रश्न. सुभद्रा म्हटले, देवा मनुष्य जन्माला येतो अथवा मरतो हे कोणाच्या इच्छेनं चालतं. भगवंत म्हटले माझ्या. बरं मला सांगा, आज माझा अभिमन्यू जन्माला आला, कोणाची इच्छा? तुमची इच्छा. आणि आज रणांगणावर माझा अभिमन्यू मरण पावला, इच्छा कुणाची? तुमची. अभिमन्यू जन्माला आला, तुमची इच्छा पूर्ण झाली. आणि आज अभिमन्यू रणांगणावर मरण पावला, कोणाची इच्छा पूर्ण झाली देवा? तुमची. मग मला सांगा, सुभद्राने फार गोड सांगितलं, देवा मनुष्य जन्माला येतो तुमची इच्छा, जगतो तुमची इच्छा आणि मरतो तुमची इच्छा. मग माणसाच्या येण्यानं आणि जाण्यानं, माणसाच्या येण्यानं आणि जाण्यानं तुमची देवा इच्छा पूर्ण होत असेल तर आम्ही हसायचं की रडायचं? सांगा. सुभद्रेने विचारलं, तुमची इच्छा माणसाच्या येण्यानं आणि जाण्यानं पूर्ण होते तर आम्ही हसायचं की रडायचं? काय करायचं? तुकाराम महाराजांचं प्रमाण याला सांग. तुकोबराय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची रहावे, ठेविले अनंते तैसेची रहावे. ठेविले अनंत ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. परमात्मा ठेवेल तसं राहा. सुख दुःख मी हे का सांगितलं की कमी वेळामध्ये जरी जाणं होत असेल तर ती ईश्वराची कृपा. सुख आलं तरी ते भगवंताने दिलं म्हणून आनंदाने स्वीकारा. दुःख जरी आलं तरी भगवंताच्या कृपेनं आलं म्हणून आनंदाने स्वीकारा. ठेविले अनंते. सुख दुःखाचा हा प्रसंग आहे, कारण ह्या जगामध्ये सुखी परिपूर्णत्वानं कोणीच नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, जोगी दुखिया जंगम दुखिया, तपस्वी को दुख दूना रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. शुकदेव ने दुख के कारण, शुकदेव ने दुख के कारण, उदरी माया त्यागी. कहत कबीरा वो नहीं दुखिया, जिसने मन जीता रे, जिसने मन जीता रे. ज्याला पाहावं तो दुःखी, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी, धूत दुखिया अवधूत दुखिया, दुखिया धनरंकारे. नाही का, सगळं जगच दुःख आहे, कारण दुःखाने भरले नाही. सुखी असं कोणीच नाही. मात्र लक्षात घ्या, जन्मच असा आहे. जन्माला आल्यानंतर बालपणामध्ये आपलं काही आयुष्य जातं, तारुण्यपणामध्ये काही आयुष्य जातं, वृद्ध अवस्थेमध्ये काही आयुष्य जातं आणि मृत्यू हा शेवटी येतो. त्यातही कमी वेळ जर आपल्याकडे असेल तर कमी वेळामध्ये आपल्याला ह्या जगाचा निरोप घ्यावा लागतो. असं हे मनुष्य जीवन आहे. पण लक्षात घ्या, म्हणून कुठल्या घरात जन्माला यायचं आपल्या हातात नाही, कुठल्या कुळात जन्माला यायचं आपल्या हातात नाही, कधी जन्माला यायचं आपल्या हातात नाही, कधी मरायचं तेही आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय? आपल्या हातात एवढंच आहे, कसं जगायचं. जेवढा वेळ आपल्याला मिळालाय ना तेवढ्या कमी वेळात
कसं जगायचं तेवढंच आपल्या हातात आहे. विठ्ठल मग कसं जगायचं जगण्याकरिता मार्गदर्शन करतात संत. कारण जन्माला आलेला जो जीव आहे त्याच्यावरती तिघांचं ऋण आहे. एक माता पित्याचं ऋण, दुसरं संतांचं आणि तिसरं देवाचं. एक जगतो, दुसरा जागवितो आणि तिसरा जगवितो. पहिला जगतो तो मनुष्य, त्या जगणाऱ्याला जागवतात ते संत आणि त्या जगणाऱ्याला जगवितो तो भगवंत. जगतो तो मनुष्य, त्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला. दुर्लभो मानुष देहो देहिनामक्षण भंगूर तत्रापि दुर्लभ्य मन्ये वैकुंठ प्रियदर्शनम. पहिला मनुष्य जन्म जो दुर्लभ आहे तो मिळाला. या जीवनामध्ये दोन गोष्टी दुर्लभ आहे. पहिला मनुष्य जन्म दुर्लभ आहे. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे किंवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी भावा जन्मा. जो दुर्लभ आहे तो आपल्याला मिळाला. पण कळणं गरजेचं आहे अनंत जन्माच्या पुण्यानंतर नरदेहाची प्राप्ती. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास. पांडुरंगे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. हा मनुष्य जन्म अनंत जन्माच्या पुण्याने प्राप्त झाला. दुर्लभ हो मानुष देह तो मिळालाय आपल्याला. मग तो मिळाला आता कळणं गरजेचं आहे तो कशा करीत आहे. मग संत विचारानं तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. दुसरं ऋण ज्या संतांचं आहे मज निरंतर जागविती. ते जागवतात. काय जागवतात? अज्ञानाच्या अंधकारातून जागवतात. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. जागवण्याचं काम करत. अहो पण का जागवतात? आपलं भाग्य आहे अशा पवित्र भूमीत जन्माला आलो जिथं पंढरपूर सारखं क्षेत्र आहे, चंद्रभागेसारखं तीर्थ आहे, पांडुरंगासारखा देव आहे, ज्ञानोबारांसारखे ज्ञानी महापुरुष लाभले, तुकोबारांसारखे महापुरुष गाठ्याच्या रूपानं आणि ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपानं लाभले. आपलं भाग्य आहे. आणि अशा या भूमीमध्ये संतांचं ज्ञान आपल्याकडे आहे. संत मिळणं एवढं सोपं नाही. संताची भेट, संत कृपा होणे. म्हणून दोन गोष्टी मी दुर्लभ सांगितल्या. एक मनुष्य जन्म हा दुर्लभ आणि दुसरी संताची भेटी ही दुर्लभ. विठ्ठला सुंदरदासांनी फार गोड वाक्य सांगितले. तात मिले पुणे मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई. राज मिले गजराज मिले सब साज मिले मना वांछित पाई. लोक मिले सुरलोक मिले, लोक मिले सुरलोक मिले, विधी लोक मिले वैकुंठ ही जाई. सुंदर
संत समागम दुर्लभ भाई, संत समागम दुर्लभ भाई. सुंदरदासांनी सांगितलं इथं जेवढी पद आहे ते मिळतील, सगळी पद मिळतील. लोक मिले सुरलोक मिले विधी लोक मिले वैकुंठही जाई. तात मिले पुनिमात मिले सुतभ्रात मिले युवती सुखदाई. सगळं मिळेल पण संत समागम दुर्लभ भाई. संताची भेटी, संताचा सहवास एवढा सहजासहजी मिळणार नाही, तोच प्राप्त करायचा आहे. मला वाटतं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तो मिळाला, गाथेच्या माध्यमातून तोही आपल्याला मिळाला. आता कळणं गरजेचं आहे. मनुष्य जन्मही मिळाला, संताचा सहवासही प्राप्त झाला. काही संतात संत, संताच्या मार्गाने आपल्याला जायचं. विठ्ठल मग संत जागवतात. अज्ञानाच्या अंधकारामध्ये निजलेला हा जीव, झोपलेला जीव, त्याला जागा करतात. उठा आता जागे व्हा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निघल्या हो चोर निघल्या नाडोनी, भागा रे भाईनो भागा रे भाईनो जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. जागवण्याचं काम करतात संत. आता जागा, अज्ञानाच्या अंधकारातून. अहो का जागा? काळ पाठीमागे लागलेला आहे, आपण मात्र आनंदानं जगतोय, पण काळ, त्या काळाला आपली आठवण आहे, आपल्याला नाही. आपला काळ असाच चालू आहे, जन्म ते मरणाचा मधला काळ. म्हणून तर काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. भक्ती मार्ग सांगतात जन्म ते मृत्यूचा मधला काळ हा पर्व काळ. माणसाला मिळालेला आयुष्यच पर्व काळ आहे. म्हणून माणसाने या पर्व काळावर सर्व काळ भजन करावं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, कृष्ण हरी बोला बोला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्वकाळ, मंत्र हा जपावा सर्वकाळ. आयुष्य जर पर्व काळ असेल तर या पर्व काळावर माणसाने सर्व काळ भजन करा. पण आपण मधल्या काळाकडे एवढं फार लक्ष दिलं जात नाही, म्हणून तो काळ काय, आपलं त्या काळाकडे लक्ष नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही तुमचा काळ जर आनंदाने व्यतीत केला, संसारामध्येच घालवला, तुम्ही त्या घड्याळाकडे लक्ष नाही, मात्र त्या काळाचा आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, अवकाश, अवकाश. हरिमुखी तुकाराम महाराज काळ आमच्याकडे हो घड्याळाकडे पाहतोय, घडी घडी काळ वाट याची पाहे. म्हणून आता सावध व्हा, कमी वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे, मधला काळ तुमच्या हातात आहे. या मधल्या काळामध्ये भगवंताची भक्ती करा. तुकाराम महाराज भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं, मग भक्तीचे अनेक मार्ग सांगितले संत महात्म्यांनी, साधू पुरुषाने. त्याचपैकी तुकाराम महाराजांनी भक्तीमध्ये शरणागतीचा भाव सांगितला. त्याचं वर्णन अभंगाच्या प्रथम चरणात. मनवोनी मनवोनी मनवो
देवासी. भक्ती मार्गामध्ये उपदेश करत असताना तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात मनवोनी शरण जावे. आता मनवोनी हा पहिला शब्द तुकोबरांनी वापरला. का मनवोनी जावे त्याचं वर्णन पुढे पाहू. पण शरण जावे, कोणाला शरण जावं? सर्व भावाने देवासी शरण जावे. कुणाला शरण जावं? सर्व भावाने देवासी जा. देवाचं नाव गाव पत्ता सांगितलेला नाही. आपल्याकडे एक नाही दोन नाही 33 कोटी देव आहे. कुठल्या देवाला शरण जायचं? काही आपल्याकडे झालेले देव आहेत आणि काही केलेले देव आहेत. तुकाराम महाराज म्हणतात शेताच्या कडेला बांधावरती काही ठेवलेले देव आहे. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटासी रडते मागती शिते अवदान. शेंदरी हेंदरी दैवते अशा देवांना शरण जाऊन जमेल का? नाही. तेच आपुल्या पोटासी रडते आणि मागती शिते अवदान अशा देवाला शरण जाऊन जमेल का? नाही. मग चला इंद्र ब्रह्मादिक देवाला शरण जाऊ आपण. इथेही ज्ञानोबराय म्हणतात तव त्या पुण्याची पाहुती सरे सवेची इंद्रपणाची होती उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. अशा इंद्र ब्रह्मादिक देवांना जर आपण शरण गेलो तर जमेल का? त्यांचाच पुण्यकाळ जर संपला आणि आपण शरण गेलो तर आपलं परमकल्याण करतील का? नाही. अशा परिपूर्णत्व भगवान परमात्म्याला शरण जावं लागेल. विठ्ठल इंद्र ब्रह्मादिक देवाला शरण गेल्यानंतर आपलं रक्षण करतील का? नाही. मग अशा देवांना शरण जाऊन आपलं परमकल्याण होईल का? सांगता येत नाही. मग चला वेदाकडे जाऊया आपण. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे. विठोबासी शरण जावे. शरण विठोबासी शरण जावे. निजनिष्ठा नाम गावे सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुकाचे निर्धार. त्या विठोबा परिपूर्णत्व असणाऱ्या परमात्म्याला शरण जा. मग सर्व भावे देवासी. कोणत्या देवाला? भगवान परमात्म्याला शरण जायचं. शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? काया वाचाने अन्याश्रयानाम त्यागो अनन्यतः. इतर अन्य साधनाचा आश्रय न करता तो एकमेव परमात्मा आहे. शरणागतीचा भाव काय? म्हणजे त्याचं रूप अंतकरणात साठवायचं, त्याचे चरण अंतकरणामध्ये साठवायचं, मुखामध्ये अहोरात्र त्याचं भजन करायचं. तो एकमेव परमात्मा तोच आपलासा करायचा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. त्याच्या व्यतिरिक्त अन्य साधनाकडे न जाता परिपूर्णत्वानं त्याचंच भजन करायचं. तुकोबरायांच्या मुखामध्ये तोच आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. गोस्वामी तुलसीदासांच्या जीवनातला प्रसंग आहे. परिपूर्णत्वानं अनन्य भावे शरणागती एकाच परमात्म्याची. कोणाला जायचं? तुलसीदासांच्या जीवनातले गोड प्रसंग सांगेल ऐका. तुलसीदास रामाचं भजन करायचे, रामाचं मुख पाहायचे, रामाचं दर्शन घ्यायचे, रामाचंच भजन करायचे. तुलसीदासांकडे त्यांचे काही मित्र आले. ते तुलसीदासांना म्हटले आम्ही तीर्थयात्रेला चाललो, आपण आमच्या सोबत तीर्थाला चला. ते म्हटले नाही. का? मी रामाचं दर्शन घेतो, रामाचंच भजन करतो, दुसऱ्या देवाचं नाही. म्हटले ठीक आहे, तुम्ही रामाचं भजन करता, आमच्या सोबत चला. नाही, दुसऱ्या मंदिरात नका येऊ, पण आमच्या सोबत तर चला. एका साधू पुरुषाच्या संगतीत तीर्थयात्रा केल्याचं पुण्य पदरात पडेल म्हणून चला. तुलसीदास म्हटले येतो, पण लक्षात घ्या मी कुठल्या मंदिरात जाणार नाही. ठीक आहे, माझी आट मोडणार नाही. मित्रांसोबत तुलसीदास निघाले. प्रत्येक तीर्थाला जायचं. तुलसीदासांनी एका कोपऱ्यात आपली वळकुटी टाकायची, राम भजन सुरू करायचं. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम
भजन चालू. प्रत्येक तीर्थाला जायचं. तुळशीदासांनी मात्र रामाचंच भजन करायचं. शेवटी वृंदावनामध्ये आले. वृंदावनामध्ये आल्यानंतर तुळशीदास नेहमीप्रमाणे आपलं कोपऱ्यात बसले आणि भजन सुरू केलं. बाकीचे म्हटले, अहो चला आमच्यासोबत आता भगवंताचं दर्शन घ्यायला. म्हणे नाही, घरून निघताना सांगितलं होतं नियम मोडणार नाही आणि येणार नाही. ते म्हटले, अहो तुम्ही ज्या रामाचं भजन करतात त्याच्या पुढचा अवतार 8वा श्रीकृष्णाचा आहे. मत्स्य कुर्म वराह, नृसिंह वामन परशुराम, श्रीराम श्रीकृष्ण, 8वा मधुसूदना, 8वा अवतार परमात्म्याचा आहे. 8 या अंकाला गाठ नाही. मराठी अंक आपण पहा, सगळ्या अंकाला गाठ आहे पण 8ला गाठ नाही. म्हणून तुम्ही 8वा मधुसूदना, तो 8वा आहे म्हणून त्याला 8वा, आणि त्याला 8वा म्हणजे 8वाच, काहीच करू नका. त्याला आठवलं की काहीच आठवायची गरज नाही. रामाचं भजन करत होते. ते म्हटले येणार नाही. अहो चला. तुळशीदास म्हटले माझा नियम मोडणार नाही. पण मित्र म्हणायचे चला, तुळशीदास म्हणायचे नाही. हो नाही करता करता तुळशीदास म्हटले माझी अडचण देवाला जाऊन सांगतो, मी का येत नाही मंदिरात दर्शनाला. तुळशीदास कृष्ण मंदिरामध्ये गेले. बाकी बिहारी भगवंताच्या समोर उभे राहिले आणि देवाच्या रूपाकडे पाहिलं आणि त्या रूपाचं वर्णन केलं. क्या कहूं छबि आज की कैसे बने हो नाथ, क्या कहूं छबि आज की कैसे बने हो नाथ, तुलसी मस्तक तब में धनुष बाण लियो हाथ, तुलसी मस्तक तब में धनुष बाण लियो हाथ. देवा काय तुझं रूप फार गोड आहे. तुझं रूपाचं काय वर्णन करावं का. क्या कहू छबी आज की कैसे बने हो नाथ. पण माझी अडचण आहे. तुलसी मस्तक तबन मी धनुष्य बाण लियो हात. तुझ्या हातात जर धनुष्य बाण असेल तर मी तुझं दर्शन घेईल, अन्यथा घेणार नाही. माझी अडचण आहे म्हणे. भगवंताने विचार केला, एवढा मोठा महात्मा एवढ्या दूरवरनं आपल्यापर्यंत येतोय आणि आपण जर राम रूपात दर्शन दिलं नाही तर महात्म्याचा तुलसीदासांचा अपमान होईल. म्हणून भगवंताने रामाचं रूप धारण केलं. कृष्ण परमात्म्याने रामरूप धारण केलं. मुरली मुकुट दुरायो धनुष्य बाण लियो हाथ, तुलसीदास के कारण ब्रजनाथ भयो रघुनाथ, तुलसीदास के कारण ब्रजनाथ भयो रघुनाथ. हातातले मुरली मुकुट दुरायो धनुष्य बाण लियो हात. हातामध्ये धनुष्य बाण घेतला. तुलसीदास के कारण ब्रजनाथ भयो रघुनाथ. परमात्मा राम झाले. कोणाकरिता. तुलसीदासांकरिता. का राम झाले. तुलसीदास त्या राम रूपाशी एवढे अनन्य होते. अनन्य होते. तुलसीदास त्या राम रूपाशी एवढे अनन्य होते की त्या भगवंताला पुन्हा कृष्णाला राम व्हावं लागलं. कुणाकरिता. तुलसीदासांकरिता. तुकोबाराय म्हणतात तुम्ही एवढ्या अनन्य भावाने प्रभूची शरणागती करावी लागेल. विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. 9व्या अध्यायामध्ये वर्णन तसे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य मीच एको. एवढा अनन्य भावाने परमात्म्याची शरणागती करा मनोवनी शरण जावे. विठ्ठल इतर साधन त्यागून परमात्म्याचं निज निष्ठेने नाम गा. निष्ठेने भगवंताचं भजन करा. तुकोबाराय वाचन सांगतात. घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे.
शरण जा. त्याचं रूप सुंदर ते ध्यान हा अभंग सर्वांचा पाठ आहे. या अभंगाचा शेवट पहा किती गोड आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन. तुकाराम महाराज म्हणतात हे सुख आहे माझं काय भगवंताचं श्रीमुख आवडीनं पाहिल हेच सर्व सुख. त्याचं रूप अंतकरणात साठवा म्हणजे शरण जा. मुखाने त्याचं नामचिंतन करा म्हणजे शरण जा. सगळ्या विश्वामध्ये त्याला पहा सर्वाभूती पाहे एक वासुदेव म्हणजे त्याला शरण जा. माता पित्याच्या स्वरूपामध्ये त्याला पहा म्हणजे शरण जा. सगळीकडे परमात्मा व्यापकत्वाने भरलेला आहे. ही सद्भावना अंतकरणामध्ये ठेवून अहोरात्र त्याचं भजन करा म्हणजेच त्याला शरण जा. तुकाराम महाराज म्हणतात सर्व भावना त्याला काय करा शरण जा. ठीक आहे तुकाराम महाराज जाऊ आम्ही भगवंताला शरण. पण का म्हणून देवाला शरण जायचं उत्तर अभंगाच्या तो हा उतरीला पान तो हा उतरीला पान उतरीला पारा तो हा उतरीला पार पार भवदुस्तार नदीचा. तुकाराम महाराज म्हणतात तो हा म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नाही. जो विश्वाचा मालक आहे ब्रह्मांडाचा स्वामी आहे त्रैलोक्य साम्राज्याचा चक्रवर्ती परिपूर्णत्वानं त्याला शरण जा मनवोनी शरण जावे. हो पण का म्हणून शरण जावे. तो हा अवतरील पार भवदुस्तर नदीचा मनवोनी शरण जावे. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या मनवोनी शरण जावे. तो हा अवतरील पार भवनदी तो पार करेल आणि त्याचंच नाम सार आहे म्हणून तो पार करेल. पार करण्याकरिता सार रूपी त्याचं नाम अंतकरणात धारण करावं लागेल. त्याशिवाय पार करणारा कोणी नाही. विठ्ठल तोच का पार करेल कारण त्याच्याशिवाय सत्ता जगात दुसरीकडे कोणाशी नाहीये. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया बळे. तो परमात्मा त्याची सत्ता आहे म्हणून तुकोबराय म्हणतात तो हा उतरील पार त्याच्या व्यतिरिक्त नाही. मग त्याचे निवारे मी जन्म मरण परमात्मा जन्म मरण निवारेल अर्थात भव नदी पार करेल म्हणून तो हा उतरील पार. भवदुस्तर नदीचा पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि मरण हे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे कधी पार करता येईल परमात्म्याच्या कृपेशिवाय नाही. परमात्म्याला शरण गेल्याशिवाय नाही. आणि परमात्माच तुकोबराय म्हणतात पार करेल तो हा उतरील पार करेल. तुकाराम महाराज निश्चित करेल. का करेल कारण तुकाराम महाराज म्हणतात साधकांनी विचारलं आम्ही एवढे दोषी आहोत तो पदरात घेईल का आम्हाला. आमच्याकडनं अनेक चुका घडल्या आमच्याकडनं अनेक दोष घडले परमात्मा स्वीकारेल का आम्हाला. तुकोबराय सांगतात का स्वीकार नाही तो करुणावंत आहे. उत्तर अभंगाचे करुणावंत
करुणावंत अनंत हे नाम जा. सर्वांनी एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने पांडुरंगाचं भजन करा. विठोबा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. तो अनंत नावारूपाने नटलेला आणि तो करुणावंत आहे का? हो. तुका म्हणे संती दावेला तारू कृपेचा सागरू पांडुरंग. कृपा करतोस तो, निश्चित कृपा करतो. कुणावरती? अहो भक्तावरती करतो, यात काय नवल. वैऱ्यावरती कृपा करतो परमात्मा. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र देतान म्हणसी पात्रा पात्र. कैवल्याईसे पवित्र जे वैरी आहे दिधले. ज्ञानोपराय म्हणतात कैवल्याईसे पवित्र जे वैरी आहे दिधले. तुझे अवदारी, काय सांगावं तुझं अवदार्य. देताना म्हणसी पात्रा पात्र, त्याच्यामध्ये भेद नाही देवा तुमच्या. पूतना राक्षसीन स्तनामध्ये विष धारण करून भगवंताला मारण्याकरिता आली. स्तनामध्ये विष धारण करून आली, परमात्म्याला मारण्याकरिता आली. तिला कुठली गती द्यावी? तुवा सनकादिकाचे माने सायुज्य सौरसू दिधला पुतने जे विषाचे स्तन पांढे मारू आले. स्तनात विष धारण करून आली. सनकादिकांना जी गती ती पुतनेला मिळाली. पुतनेचं पूर्वचरित्र आपण पहा. पुतना ही पूर्वजन्मामध्ये बळीराजाची कन्या रत्नमाला. बळीच्या दरवाजामध्ये त्रिपात भूमीचं दान मागण्याकरिता परमात्मा वामन अवतार धारण करून गेले. भगवंताचे जे 10 अवतार त्यातला हा वामन अवतार. मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम वामन अवतार धारण केला. बळीराजाच्या दरवाजामध्ये गेले, त्रिपात भूमीचं दान द्या. बळीचं सगळं घरदार पाहण्याकरिता आलं. असं कोण आपल्याकडे याचं कालौकिक आलाय की त्रिपात भूमीचं दान मागतोय. त्याच्यामध्ये बळीची कन्या आली रत्नमाला. तिचं नाव होतं रत्नमाला. लग्नाच्या वयामध्ये आलेली, उपवर झालेली, आणि तिने भगवंताचे ते सुंदर रूप पाहिलं. कारण या विश्वामध्ये देवासारखा सुंदर कोणीच नाही. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी लोपली. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. नाही का?
परमात्म्याचं रूप गोड. त्या रत्नमालेनं भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताच्याकडे रूपाकडे पाहिलं. एक मनात विचार आला, एवढ्या सुंदर मुलाला, तेजपुंज मुलाला जन्म देणारी याची आई किती भाग्यवान असेल. कुणाच्या मनात विचार आला? रत्नमालेच्या मनात असा विचार आला, एवढ्या सुंदर मुलाला, तेजपुंज मुलाला जन्म देणारी याची आई किती भाग्यवान असेल, असा मनात विचार आला. आणि स्तनामध्ये दुधाची निर्मिती झाली. तिला वाईट वाटलं ना, चिंता वाटली, भय वाटलं, भीती वाटली. काय करावं? एखादी स्त्री विवाह झाल्यानंतर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुधाची निर्मिती परमात्मा करतो आणि लग्ना अगोदर पान्हा फुटला, आता माझ्या कुळाला बट्टा लागेल. ती चिंता करू लागली आणि भगवंताला शरण गेली, देवा आता माझं रक्षण करा. तुमच्या रूपाकडे पाहिलं, आईचा विचार मनात आला, स्तनाला पान्हा फुटला. काय करू? भगवंतांनी सांगितलं, मी ह्या अवतारामध्ये तर बालक आहे, पण पुढील अवतारामध्ये तुझा पान्हा सेवन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तीच रत्नमाला, बळीची कन्या रत्नमाला पुढील अवतारामध्ये, द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्म्याचा तो अवतार. मग ती पूतना राक्षसीन झाली. ज्या वेळेला चांगला विचार तिच्या मनामध्ये आला, त्यावेळेला स्तनात दुधाची निर्मिती झाली. आता मात्र वाईट हेतू घेऊन आले, स्तनात विषाची निर्मिती करून आली, स्तनात विष घेतलाय आणि भगवंताला मारण्याकरिता आली. तरीही परमात्म्याने तिला मांडीवरती घ्या, तिच्या मांडीवरती जावं आणि तो असनकादिकाचे निमाने तिचा विषाचा पान्हा सेवन करावा. सायुज्य सौरसू दिधला पुतने, जे विषाचेनी स्तन पान्हे मारू आले. सनकादिकांना जी गती ती पुतनेने दिली का? तुझे अवदार्य जाणू स्वतंत्र आणि देताना म्हणसी पात्र पात्र. परमात्म्याकडे भेदभाव नाही म्हणून वैऱ्यालाही मोक्ष आणि भक्ताला का देणार नाही? तुकाराम महाराज म्हणतात, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या, अनंत नावा रूपाने नटलेला तो परमात्मा. हे मी कुणाचं ऐकून सांगत नाही. परमार्थिक जीवनामध्ये केलेली साधना, त्या साधनेमध्ये मिळालेला अनुभव तोच तुमच्या समोर प्रगट करतो. अभंगाचं शेवट. तुका भावी साची आले, तुका भावी साची आले, साक्षी आले तेही केले प्रगट, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. याची मला साक्ष आली, तेच तुमच्या समोर प्रगट करतोय. कमी वेळामध्ये अभंगाचं चिंतन निरूपण करण्याचा प्रयत्न केला. या परिवारामध्ये असणाऱ्या ताई, 1 वर्षापूर्वी ज्यांचं जाणं झालं, अतिशय साधा प्रेमळ स्वभाव त्यांचा, सगळ्या गोष्टीची आवड मनामध्ये आणि सगळ्यांना आवड निर्माण करून एक दिवस त्यांनी या जगाचा, गावाचा, घराचा निरोप घेतला. जे प्रेमळ व्यक्तिमत्व, तोच आवडे देवांना, सर्वांना आवडलं. एवढंच आहे. आज नामस्मरण घडो या निमित्ताने ही नामसंकीर्तनाची सेवा त्यांच्या संपूर्ण परिवाराने माझ्याकडे दिली. कारण भगवंताच्या नामात जे सामर्थ्य आहे ते जगात कशात नाही. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरिक. भगवंताच्या नामानं सगळे दोष जातात. कुठं दोष राहिला असेल तर तो परिपूर्णत्व भरून निघतो फक्त भगवंताच्या नामानं. म्हणून या नामसंकीर्तनानं जे काही सत्कर्म घडेल, त्या सत्कर्माच्या माध्यमातून त्यांना योग्य ती सद्गती प्राप्त हो, हीच एक ईश्वराचरणी प्रार्थना. आजच्या दिवशी केलेलं सगळं दान सत्कर्म त्यांच्या उद्धाराला कारणीभूत, त्यांना योग्य ती सद्गती मिळावी म्हणून केलेलं सत्कर्म. आपणही लक्षात घ्यावं की जे जे सुख जीवनामध्ये येतं भगवंताच्या कृपेनं, दुःखही जीवनामध्ये येतं भगवंताच्या कृपेनं. कमी वेळामध्ये या जगाचा निरोपही घ्यावा लागतो भगवंताच्या इच्छेनं. जे जे काही जगणं असेल, करणं असेल, वागणं असेल भगवंताच्याच इच्छेनं. म्हणून हे 3 ऋण मात्र विसरू नका. कमी वेळ आपल्याकडे आहे, आई वडिलांना सांभाळा, संताच्या मार्गाने चला, भगवंताचा अखंड नामजप करा. आणि आई काय हे आपल्या जीवनामध्ये, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. नितीन बाबा, मी काही वाक्य ऐकले मोबाईलवरती, फार गोडे, मला आवडले, म्हणून मी सांगेल जाता जाता. आई वडील आपल्याला जन्माला घालतात, सांभाळतात, शिकवतात, ज्ञान देतात, सगळं आई वडिलांच्या कृपेनं. जीवन दाखवतात, जग दाखवतात ते आई वडील. आई फार महान आहे आणि बापही तेवढाच महान आहे. आई वडिलांचं फार ऋण आहे.
आई वडील आपल्याकरिता झडत असतात, रात्रंदिवस लढत असतात. आपण आई करता काय करतो याचा जर आपण विचार केला, आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा, आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा, आई करता आपण काय करतो याचा आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे का? देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना आपण कधी केली आहे? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे? तिच्या वाढदिवसाची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून देतो, तिच्या वाढदिवसाची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलावून देतो. तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो? तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो? तरीही बाळाला कधी कोणी बोललं की तिचं मन येतं भरून, तरीही बाळाला कधी कोणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिव्या देतो आईवरून. आई फार महान आहे. नका करू कधी कुणाशी स्पर्धा, नका करू कधी कुणाचा हेवा, नका करू कधी कुणाशी स्पर्धा, नका करू कधी कुणाचा हेवा. जग जिंकायचंय ना तुम्हाला, फक्त आईच्या पायावर डोकं ठेवा, फक्त आईच्या पायावरती डोकं ठेवा. आई सांभाळा, या गोष्टी महत्त्वाच्या आहे. माई बापाला सांभाळा. आपल्याकडेही कमी वेळ आहे का जणू कुठला शेवटचा श्वास आपलाही येऊ शकतो. लक्षात घ्या, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मरा आधी. सांगता येत नाही कमी वेळामध्ये माता पित्याची सेवा, संताच्या मार्गाने चला आणि परमेश्वराचं अहोरात्र भजन करा. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली दे लेकरी देवापुरी राजमापराज महाराज तुम्ही नाही उच्चारिला पितारुला फुला राजमापराज महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली गौरव श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री कोतुळेश्वर भगवान की जय, प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय. आज या ठिकाणी कैलासवासी सौ राजश्री संदीप शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित बंधू आणि भगिनी, या ठिकाणी राजश्रीला जाऊन आज तब्बल 1 वर्ष होत आहे. हरिभक्तिपरायण रेखाताई काकड महाराज यांनी अतिशय सुमधुर वाणीतून या ठिकाणी अभंगाची सोडवणूक केलेली आहे, निरूपण केलेलं आहे. साजेशासी उदाहरणं या ठिकाणी दाखला रूपाने देऊन या ठिकाणी आपण सर्वांना मंत्रमुग्ध केलेलं आहे, हे निश्चित आहे. गेल्या वर्षभरापूर्वी अनपेक्षित अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे की कुणालाही असं वाटत नव्हतं, परंतु त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्या हातात नाही, जन्म आणि मरण ही गोष्ट कुणाचीच हातात नाही. खरं वास्तविक पाहता असं अर्ध्यावरती जाणं ही फार खेदाची बाब आहे. आईवडिलांना तर दुःख झालेलंच आहे, परंतु त्या परिवाराला सुद्धा खूप मोठ्या प्रकारचं दुःख झालं आहे. कुणालाही अपेक्षा नसताना असं अचानक या ठिकाणी अर्ध्यावरती जाणं, म्हणून म्हणतात ना, भातुकलीच्या खेळामधली राजा अनेक राणी, भातुकलीच्या खेळामधली राजा अनेक राणी, अर्ध्यावरती डाव मुडेला अधुरी एक कहाणी. खरोखरच तिच्या बाबतीमध्ये ही अधुरी अशा प्रकारची कहाणीच म्हणावी लागेल. परंतु या ठिकाणी हे जाणं अनपेक्षित जरी असलं तर आपल्या हातात नाही. त्यांनी सांगितले सगळं देवाच्या परमेश्वराच्या हातात आहे. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना,
हरिश्चंद्र तारार आणि वाही डोंबा घरी पाहिजे. आपल्या काहीच हातात नाही. ही गोष्ट आज आपण या ठिकाणी अतिशय एकमेकांच्या सानिध्यात आहोत, बोलतो आहोत. उद्या काय असेल काही सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी गीते परिवाराची कन्या आणि शिंदे परिवाराची सुनबाई राजश्री या ठिकाणी ताईंनी सांगितल्याप्रमाणे अतिशय प्रेमळ आमची सुनबाईच म्हणायला हरकत नाही, कारण तिची सख्खी चुलत बहीण आमची सुनबाई आहे. ती सुद्धा आमची सुनबाईच आमच्या मेवण्याची मुलगी. खरंच आमचं ज्यावेळेस त्या ठिकाणी जाणं व्हायचं अतिशय प्रेमळ, या मामा बसा, काय चाललंय, कसं चाललंय. तिच्या वाणीमध्ये तितका प्रेमळपणा होता, म्हणून ती सर्वांना हवीशी वाटली. आपल्याला ताईंनी सांगितले जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. अरे जो सर्वांना आवडत असतो तोच अचानकपणे आपल्यामध्ये निघून जातो. याचं कारण असं आहे, त्याची या ठिकाणी आपण जर बघितलं तर कार्य कौतुकास्पद असतं. माणूस किती दिवस जगला, मनुष्य किती दिवस जगला याला महत्त्व नाही मित्रांनो, तो कशा पद्धतीने जीवन जगला याला फार महत्त्व आहे. आणि म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या राजश्रीताईच्या प्रथम पुण्यस्मरणेमध्ये या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणून या ठिकाणी मी असं म्हणेल की आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण सर्वजणांनी या ठिकाणी मनापासून ताईला भावपूर्ण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केलेलीच आहे. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस घोडा व्हावा. आणि या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवली. आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी माझ्या शिंदे परिवाराच्या वतीनं, सातराळ सोनगाव ग्रामपंचायतीच्या वतीने, गीते कुटुंबाच्या वतीने मी या ठिकाणी कैलासवासी राजश्री ताईला या ठिकाणी मनापासून मनापर्यंत भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो. जय हरी. आज दुःखित अंतकरणाने या ठिकाणी जमलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक, आज कैलासवासी सौभाग्यवती राजश्रीताई संदीप शिंदे यांचं दुःखद निधन होऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आजच्या या वर्ष श्राद्धानिमित्त आजची हरिकीर्तन सेवा या ठिकाणी सादर केली त्या हरिभक्तपरायण रेखाताई काकड. अतिशय सुंदर असं हरिकीर्तन या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी रुजू केलं. त्याबद्दल मी संपूर्ण गावच्या वतीनं, समाजाच्या वतीनं त्यांना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कीर्तनरूपी सेवेला ज्यांनी साथ दिली ते कुतळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी, संचालक सन्माननीय नितीनजी महाराज गोडसे, त्याचप्रमाणे मुकुंद महाराज बोराडे, रमेश भाऊ यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी श्रद्धांजलीपर 2 शब्द होणार आहेत. कैलासवासी सौ राजश्री संदीप शिंदे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त उपस्थित सर्व त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक, सर्व मित्रपरिवार, ज्यांचं सुश्राव्य असं कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झाली, अशा हरिभक्तपरायण रेखाताई काकड यांनाही मी शिंदे परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो. 1 वर्षापूर्वी राजश्री ताईंचं निधन झालं. एक अतिशय सोनगाव सात्र या ठिकाणून आमच्या शिंदे परिवारात आल्या आणि अतिशय सुस्वभावी असं राजश्री ताईचं व्यक्तिमत्व. संदीपच्या जीवनामध्ये आल्यानंतर आमचे दशरथ भाऊ असतील, त्यांचे दुसरे चिरंजीव अमोल असतील, या कुटुंबामध्ये अतिशय दशरथ भाऊ PWD खात्यामध्ये मिस्त्रीच्या या पदावर काम करीत असताना हे कुटुंब त्यांनी घडवलं. हे घडवत असताना संदीप अकोलेसारख्या एका ऑक्सिमोर कंपनीमध्ये मॅनेजर पदावर काम करत होते आहे आणि अमोल हे पुणे येथे सर्व्हिस करताय. असा एक चांगला परिवार सोडून इतक्या कमी वयामध्ये राजश्री ताईंनी जाणं म्हणजे एक त्या संपूर्ण परिवाराला एक मोठा धक्का आहे. खऱ्या अर्थानं राजश्री ताईंचे वडील दत्तात्रय कारभारी गीते असतील, त्यांच्या आई
तारा दत्तात्रय गीते असतील यांनाही खूप मोठं दुःख आहे. या संपूर्ण दोन्ही परिवाराला, त्यांच्या सर्व पाहुण्यांना, संदीपचे सर्व मित्र असतील यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने देव अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि राजश्रीताईंना ग्रामपंचायत कोतुळ आणि कोतुळमधील सर्व संस्थांच्या वतीने, व्यक्तिशः स्वर्गीय बहुदाजी देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने मी राजश्रीताईंना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. उपस्थित शकाकुल बंधू आणि भगिनींनो, कैलासवासी सौभाग्यवती राजश्री संदीप शिंदे हे आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं. दोन्ही कुटुंबांना दुःख नक्कीच आहे. राजश्रीताईचा स्वभाव अतिशय प्रेमळ, मनमिळावू असा होता. त्यांचे आईवडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, शिंदे परिवारातील पती असतील, सासरे असेल, सासू असेल, भाया असेल, धीर असेल, ननंद असेल, या सर्वांना अतिवासाचं दुःख झालेलं आहे. हे दुःख या परमेश्वरानं सावरण्याची त्यांना शक्ती देऊ. जसं तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, असं निस्वार्थ या राजश्रीताईनं दोन्ही कुटुंबावर, नातेवाईक आपल्यानं अतिवास प्रेम केलं. त्यांच्या जाण्यानं जे दुःख झालं, त्या दुःखामध्ये माझ्या शिंदे परिवाराच्या वतीनं, शिकेवाडी येथील गायकवाड परिवाराच्या वतीनं, बरेतकर परिवाराच्या वतीनं राजश्रीताईंना उत्तरोत्तर अशी सद्गती लाभावी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी नामवंत कीर्तनकार रेखाताईंनी कीर्तनरूपी सेवाही केली. त्यांचाही गीते परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी ज्ञानराज पापड, पुतूळ शहर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा नामवंत कीर्तनकार नितीनजी महाराज गोडशे आणि त्यांचं सर्व सहकारी यांचंही ऋण व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण. प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांची कीर्तनरूपी सेवा झाली त्या आदरणीय काकडताई, उपस्थित ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार, माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी या परिवाराबद्दल बऱ्यापैकी माहिती आपल्यापुढे ठेवलेली आहे. एखाद्या परिवारातील एखादी व्यक्ती ज्यावेळेला अकाली जाते, त्या व्यक्तीच्या जाण्यानं परिवारात जी झालेली पोकळी ती सहजासहजी भरून निघणारी नसते. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये परमेश्वर ज्याला आयुष्य कमी देतो त्याच्याकडे चांगले गुण जास्त देतो. आणि म्हणून आता माझ्या अगोदरचं कोणीतरी वक्ता म्हटला, जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला, या उक्तीप्रमाणे या शिंदे परिवारातील या सुनबाईचं अकाली जाणं झालं. त्या जाण्यानं परिवाराला, नातेवाईकांना दुःख होणं साहजिक आहे. त्यांच्या दुःखात तुम्ही आम्ही सगळेच नातेवाईक, मित्रपरिवार सहभागी आहोत. मी माझ्या कोतुळच्या देशमुख परिवाराच्या वतीनं या सुनबाईंना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. आज आपण सर्वजण या ठिकाणी कैलासवासी सौभाग्यवती राजश्रीताई संदीप शिंदे यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष झालं आणि आपण सर्वजण या कुटुंबासाठी खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आणि आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या जाण्याने सर्वजण दुःखी तर आहोतच, पण तरी आपल्या सर्वांचं प्रेम संदीप सर असतील किंवा त्यांचं कुटुंब असतील तर त्यांच्यासाठी आपण नेहमीच तयार आहोत. तर बोलण्यासारखं खूप आहे, पण आता मला तेवढं बोलायचं धाडस होत नाही, तर मी एवढंच बोलून भावश्रद्धांजली वाहतो. तसेच संगमनेर आणि शिक्षण प्रसारक संस्था
योग व निसर्गोपचार केंद्र आणि सर्व योग साधक. कैलासवासी सौभाग्यवती राजश्री संदीप शिंदे, प्रथम वर्षाच्या निमित्तानं आपण सर्वजण आदरांजलीसाठी या ठिकाणी उपस्थित झालात. खरं तर प्रथम वर्षाच्या निमित्तानं सुंदर असं कीर्तन हबप रेखाताई काकड नाशिककर, सुंदर असं ह्या ठिकाणी कीर्तन झालं. या कीर्तनासाठी साथ देणारे वारकरी संस्थेचे अध्यक्ष नितीन महाराज, त्यांचे सर्व टाळकरी, रमेश महाराज, मुकुंद महाराज. खरं तर दशरथ हा अतिशय सज्जनग्रस्त आणि ह्या कुटुंबावर अशी वेळ येणं अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांचं चिरंजीव संदीप तर अतिशय मावळ आणि सज्जन प्रवृत्तीचा ग्रस्त आहे. दुसरा भाऊ अमोल दशरथ आई नाशिकमध्ये आहे. दोन्ही भाऊ सज्जन प्रवृत्तीची मुलं आहेत दोन्ही. ह्या कुटुंबावर अशी वेळ येणं अतिशय अवघड आहे. तरुणपणी कुटुंबातला माणूस जाणं त्या दुःखाला काही पारावार नाही. पण वृक्षाचे पाणी हले त्याची सत्ता. परमेश्वराच्या आर्डरशिवाय पानसुद्धा हलत नाही. तो आपलं काय चालणार आहे. ठेविले अनंत तैशीची राहावी चित्ती असं देवे समाधान. परमेश्वर जसं ठेवील तसंच राहावं लागतं. आणि जे संकट येतील त्या संकटाला मार्ग काढून आणि पुढं चालायचं असतं. संकट हे अटळ आहेत, त्यालाही मार्ग काढून पुढं चालायचं असतं. भगवंत साथ देत असतो. म्हणून संदीपनं सुद्धा न डगमगता पुढची वाट चालावं आणि पुनरुपी परत आपल्या प्रपंचात यावं. आणि त्या दोन्ही आईवडिलांना, संदीपच्या आईवडिलांनाही आणि राजश्रीच्या आईवडिलांनाही दुःख होणं फार मोठं साहजिकच आहे. त्यांनी पाहिलं असेल पुढं प्रपंच चांगला होणार आहे, मुलं होणार आहे, चांगलं चालणार आहे असं वाटत असेल. पण परमेश्वराशिवाय काही नाही. असो, आपण सर्वच जण तिलांजली, श्रद्धांजली, आदरांजलीसाठी या ठिकाणी उपस्थित झालात. मी व माझ्या कुटुंबाच्या वतीनं, आपणा सर्वांच्या वतीनं, कोतुळ गावातील सर्व संस्थेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण.